सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रतिकूल बातम्या या ऐकाव्या लागतील. काही खर्चांना देखील तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुमची इच्छा नसतानाही काही गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील. आज वरिष्ठ सदस्यांच्या मदतीनं कोणतंही काम केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नोकरीच्या दिशेनं प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये थोड्या अडचणी येतील. लव्ह लाईफ जगणारे लोक हे आनंदानं लव्ह लाईफ जगतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मार्गामध्ये काही अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल राहील. नोकरदार लोकांच्या सूचनांचं आज त्यांच्या कामामध्ये स्वागत केलं जाईल. तुमच्यासाठी बॉस पार्टीचं आयोजन हे करू शकतो. आज तुम्हाला धार्मिक स्थळी भेट देण्याची गरज पडेल. तुमच्या मनामध्ये आज इतरांबद्दल फार चांगल्या भावना तयार होतील. तुम्ही जर विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी काही बदल होतील. भावाच्या मार्गदर्शनानं तुम्ही काही कामं अगदी सहज पूर्ण कराल. तुम्ही जर बँकेकडनं किंवा कोणाकडनं कर्ज घेतलेलं असेल तर ते फेडण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाल. विद्यार्थ्यांना समवयस्क लोकांकडनं मदत मिळेल. तुम्हाला तुमच्या मित्रासाठी आज पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. आज तुम्ही संध्याकाळची वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. जुन्या कामांकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नका. मित्रांसोबत तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. तुमची पदोन्नती आणि पगार वाढ होईल. जुनी कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या जवळच्या व्यक्तींकडनं तुमच्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचा प्रकार केला जाईल. परंतु तुम्ही संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या. सगळं काही व्यवस्थित होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांसाठी थोडी धावपळही करावी लागेल. तुम्हाला संध्याकाळी तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला सहज मिळतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायामध्ये मात्र कोणावरही आंधळा विश्वास तुम्ही ठेवू नका, कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी तुमच्या जिभेवरती साखर ही ठेवावी लागेल. लोकांकडनं तुमचं काम करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदाराकडनं तुम्हाला संध्याकाळी पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. वाढत्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. हुशारीनं तुम्ही पैसे खर्च करा. रोजच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील आणि त्याचं लग्न जमेल.
आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला लांबचा प्रवास हा करावा लागेल. मौल्यवान वस्तूंकडे तुम्ही लक्ष द्या. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांमध्ये एक नवीन ऊर्जेचा स्रोत निर्माण होईल. पैशांचे व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करा. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही अगदी आनंदी व्हाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळे सहज दूर होतील. वडीलधाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही लग्नाचा प्रस्ताव स्वीकाराल. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा पाठिंबा मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमही घ्यावे लागतील. आज एखादी मोठी रक्कम तुम्हाला अचानक मिळू शकते. कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल. जोडीदाराचा कामासाठी सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण करणारा असेल. ऑफिसमध्ये बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. तुमचा मान सन्मान हा केला जाईल. कामाच्या ठिकाणी अचानक तुमची धावपळ होऊ शकते. विद्यार्थ्यांना आज एखाद्या परीक्षेसाठी अर्ज भरायचा असेल तर आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही जर व्यापार करत असाल तर त्यामध्ये काही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडेसे जपून कोणतेही पैशांचे आर्थिक व्यवहार करा. आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. आज तुमची प्रगती पाहून तुमचे सहकारी चक्क आश्चर्यचकित होतील. परंतु तुम्ही कुणाच्याही नजरेत येणार नाहीत याची काळजी घ्या. आज तुम्हाला जर तुम्ही विद्यार्थी असाल तर मेहनतीचं तुम्हाला फळ मिळणार आहे. त्यामुळे तुमची मुलंही आनंदी राहतील हे लक्षात असू द्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा दानधर्मामध्ये खर्च होईल. भावंडांची मात्र तुम्हाला चिंता सतावेल. तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांसह तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याची योजना आखाल. तुमची आर्थिक परिस्थिती पाहूनच तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. आज कोणत्याही अडचणींचा तुम्हाला सहज सामना करता येईल. तुम्हाला मात्र कामाच्या ओझ्यामुळे थोडंसं तुमचं मन थोडं आळशी होईल. पुढे जाण्यासाठी तुम्ही सक्षमपणे तयार व्हाल. कुटुंबामध्ये काही कलह चालू असेल तर तो संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा बराचसा वेळ हा धावपळीमध्ये जाणार आहे. तुम्हाला आज बराच आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शुभ लाभ मिळेल. मित्रांकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमचं वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. वडिलांचा आज तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती आज थोडी उदास राहील. त्यामुळे तुम्हाला थोडासा ताणतणाव जाणवेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये शत्रू तुम्हाला काम करू देणार नाहीत. तुमच्या धैर्यानं आणि बुद्धिमत्तेनं तुम्ही लोकांना पराभूत कराल. आज कोणतंही काम करताना तुमच्या बायकोचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.